इस्रोला आणि भारताला गौरवास्पद अशी, कारण इस्रोनं पूर्ण भारतीय बनावटीचं एक अवकाश यान तयार केलंय आणि त्यामुळे शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय। अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी झेपावणारं रॉकेट परत कधीच येत नाही। यामुळेच उपग्रह अवकाशात सोडणं अधिक खर्चाचं झालंय। पण याला तोडगा म्हणून इस्रोने नव्या यानाची निर्मिती केली आहे। RLV-TD म्हणजेच रियुजेबल लॉन्च व्हेइकल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर असं हे यान आहे। भारतीय बनावटीचं हे यान तयार करण्याची मोहीम इस्रोने पहिल्यांदाच पूर्ण केली आहे। या यानाला कलाम यान असं नावही दिलं जाणार आहे। अवकाशयान तयार करण्यासाठी तब्बल 600 वैज्ञानिक आणि अभियंते यांनी अथक मेहनत घेतली आहे। त्यामुळे 6.5 मीटर लांबीचं आणि 1.75 टन वजनाचं हे विमानासारखं दिसणारं यान बनवण्यात भारताला यश आलंय। या उपक्रमासाठी भारताने 95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। जूनमध्ये आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटामधून RLV-TDचं प्रक्षेपण करण्यात येईल। अवकाशात झेपावल्यानंतर हे यान पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत शिरेल आणि जमिनीवर उतरेल। यामुळे उपग्रह आणि अवकाशयानाच्या उड्डाणावर होणारा खर्च तब्बल 10 पटीनं कमी होणार आहे। यापूर्वी अमेरिकेने 135 वेळा अशा प्रकारच्या यानाची चाचणी केली, मात्र नंतर हा प्रयत्न सोडून देण्यात आला। रशिया, फ्रान्स, जपाननेही हा प्रयोग करून पाहिलाय। चीननं तर असा प्रयोग करण्याचं धाडसच दाखवलं नाही। त्यामुळे इस्रोचा हा प्रयोग यशस्वी झाला तर भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।